एक संस्कृत श्लोकांचा वापर आपल्या भाषणात करता येऊ शकतो. गुरुजींच्या श्लोकांचा कसा वापर करता येऊ शकतो याचं एक उदाहरण दादा देतील आणि त्यानंतर मग पुढचं मी कंटिन्यू करतो. तुम्ही आता एक गोष्ट असं आहे, श्लोक आहे भगवद्गीतेतला की हतो वा प्राप्तस्य स्वर्गम जितो वा भोक्ष्यसि मे. तर तो श्लोक आपल्या भाषणात कसा वापरता येऊ शकतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी कसा वापरता येऊ शकतो, एकच श्लोक कसा वापरता येऊ शकतो आणि त्याच्यामुळे भाषण कसं प्रभावी होतं हे तुम्हाला 2 उदाहरणात कळेल. त्यासाठी दादा येतील. अपेक्षा आहे की सकाळपासून आपण इथं बसलोय आणि कोणालाही कंटाळावाणं वाटलं नाही असंच आजचं सत्र झालेलं आहे. म्हणजे मला तर असं वाटतं की या वर्गाची किंमत जर बाजारामध्ये पाहिली तर किमान 30,000 रुपये होईल. इतक्या ताकदीचं हे सगळं सादरीकरण आहे असं माझं मत आहे. तुम्हाला कसं वाटतं हे नंतर तुम्ही सांगालच. गुरुजींचा एक श्लोक आहे बघा, लंघे सप्तगिरी तनु लघु जरी मुंगी अथक धावुनी वाहे जान्हवी वारिधीस मिळण्या पहाड ओलांडून मुळे अश्वही भेदुनी पाण्याकडे धावती ज्यांची तळमळ तीव्र तीव्र असते तेच लक्षास ओलांडते. मुंगी आकाराने किती छोटीशी असते पण तिनं ठरवलं तर संपूर्ण पहाड ओलांडून ती प्रवास करू शकते, वारुळ बांधू शकते. एखाद्या नदीचा उगम कुठंतरी दूर पहाडामध्ये उंचावरती असतो पण ती प्रवास करत 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 वारिधीस म्हणजे समुद्राला मिळण्याचे धाव ती घेत असते. जमिनीमध्ये जी मुळं जात असतात पाण्याच्या दिशेनं खोल खोल, त्या मुळांचा सुरुवातीचा जो काही भाग असतो तो अतिशय कोमल असतो. नख जरी लागला तर तुटेल इतकीच त्याची ताकद असते. पण तो सुद्धा मुळाचा आकार पाण्याच्या दिशेनं खोल खोल एखादा काळा पत्थर सुद्धा फोडून जातो. कारण या तिन्ही गोष्टींच्यामध्ये तळमळ तीव्र असते की मला जगायचं आहे, मला वाहायचं आहे, मला प्रवास करायचा आहे. ही तळमळ तीव्र असते. आणि गुरुजी म्हणतात ज्यांची तळमळ तीव्र तीव्र असते तेच लक्षास ओलांडते. आपल्याला स्वस्थ काय बसू देत नाही, आपली तळमळ स्वस्थ बसू देत नाही. सौरभजींनी आज काही आपल्याला एक तासाभरात जे काही त्यांच्या सादरीकरणाची चुणूक दाखवली ती त्यांची तळमळ आहे. ते त्या कार्यक्रमात जीव ओतलेला आहे. हे सगळं सुंदर पीपीटी तयार केलेलं आहे. गेले 1 महिनाभर त्यांनी सतत वाचन चिंतन मनन करून हे सगळं स्वतः बनवलेलं आहे. बाजारामध्ये बघते इतकं मोठं काम करू शकत नाही असं मी जर काही पाहिलं नाही, आपण पाहिलं असेल तर सांगावं त्यात काय बदल करता येते. सौरभजींनी सांगितलं मागाशी की एखाद्या काव्याचं, संस्कृत वचनांचं, संस्कृत श्लोकांचा आपल्या भाषणामध्ये कसा वापर करा. आपण छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतो. याचं कारण काय की या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला विजयी वृत्ती निर्माण करण्याचं साहस, शौर्य, धैर्य, पराक्रम, धाडस पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी दिलेला आहे. प्रत्येक गोष्टीच्या नवीन सुरुवातीची प्रेरणा महाराजांची आहे. म्हणजे या स्वराज्य निर्माण करत असताना या मावळच्या दऱ्याखोऱ्यामध्ये फिरून अडाणी अशिक्षित घरातले सगळे तरुण गोळा करून महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा मंत्र त्यांना सांगितला. ते अडाणी अशिक्षित मावळे या मावळच्या दऱ्याखोऱ्यातले त्यांनी कुठल्या विद्यापीठामध्ये देशभक्तीचं, धर्मभक्तीचं, सैनिकी प्रशिक्षण घेतलं होतं. जसं की आपण असा वक्ता प्रशिक्षण घेतोय. कुणीही कोणत्याही प्रकारचं शिक्षण सुद्धा घेतलं नव्हतं. वाचता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, लिहिता येत नव्हतं, लढाई करता येत नव्हती. असे सामान्य घरातली सगळी मावळे मंडळी होती. मग महाराजांनी त्यांना काय सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य आपल्या जिजामातांच्या मांडीवरती बसून अनेक वेदांची पारायणं, रामायणाची पारायणं, महाभारतातल्या कथा अशा ऐकत ऐकत शिवाजी महाराजांचं जीवन घडलेलं आहे. त्यांचं व्यक्तिमत्व भरलेलं आहे. आणि त्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव महाराजांच्यावरती होता. भगवद्गीतेचा प्रचंड प्रभाव महाराजांच्यावरती होता. आणि कदाचित लहानपणी जिजामातांनी महाराजांना सांगितलं असेल की अरे तो अर्जुन असतो, तो रणांगणावरती गर्भगळीत होऊन बसलेला असतो आणि भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतात अरे तू घाबरलायस काय, समोर जे दिसतायत जरी तुझे आते मामे भाऊ असतील, चुलत भाऊ असतील तरी सुद्धा ते अधर्मी आहेत, ते अधर्म कृत्य करतायत, त्यांच्याशी तुला लढायचं आहे. तू या भावभावनांचा खेळ सोडून दे, तू गर्भगळीत होऊ नकोस, तू लढायचा दृढ निश्चय कर, हातात शस्त्र घे आणि तू लढाईला जा, रणांगणावर उतर. असं सांगताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसि महीम तस्माद उत्तिष्ठ कौंतेया
युद्धाय कृतनिश्चया. अरे तू उठ, तू दृढ निश्चय कर, हातात शस्त्र घे. जर का लढता लढता रणांगणावर पडलास तर तू सूर्यमंडळ भेटून स्वर्गात जाशील, आणि जर का जिंकलास तर संपूर्ण पृथ्वीवरती राज्य करशील, असं भगवान श्रीकृष्णांनी त्या अर्जुनाला सांगितलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी गर्भगृहीत झालेल्या हिंदू समाजाला, तत्कालीन मावळ्यांना हेच सांगितलं, अरे उठूया, आपण हाती शस्त्र धरूया, लढूया, धर्माची संस्थापना आपण करूया. भगवान श्रीकृष्णाने आपल्याला सांगितलेलं आहे. असं सांगितलं असेल, मावळे प्रेरित झाले असतील आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अचाट पराक्रम केला असेल. बघा की महाराजांच्या जीवनातले सगळे लोकविलक्षण प्रसंग आहेत. प्रतापगडचा रणसंग्राम असो, पावनखिंडीतली लढाई असो, हे सगळं बघताना तो श्लोक आपल्याला आठवला पाहिजे. मला एक दिवशी बसल्या असताना अशीच कविता सुचली की हतो वा प्राप्तिसी स्वर्गमचा मराठी अर्थ काय असू शकतो. आपण श्री शिवप्रतिष्ठानचं काम करत असताना अनेक गाणी म्हणतो बघा की जननी जन्मभूमी स्वर्ग से महान आहे. तर तो एक संस्कृत श्लोक आहे आणि त्याचं गाणं तयार केलेलं आहे एखाद्या कोणत्या तरी कवी. आणि मला वाटलं हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसि महिम तस्मात् उत्तिष्ठ कौन्तेया युद्धाय कृतनिश्चया. याचा मराठी अर्थ काय असू शकतो. तर असं झालं असेल त्याचं की शिवसूर्याचे तेज प्राशुनी रणभूमीवर जाऊया, जरी का धारा तीर्थी पडता स्वर्ग मंदिरी धावूया. म्हणजे जर का आपण ठरवलंच तर हे हिंदू धर्माचं काम करत असताना जर धारा तीर्थी पडलो, जीव गेला, तरी सुद्धा आपला धर्म जीवन सार्थकी लागेल, इतकी ताकद या महामंत्रामध्ये आहे. मुरारबाजी शूर झुंजले पुरंदरावर गनिमानसी, तानाजी ते खस जाहले लढता लढता शत्रूशी. शिवाकाशिदांच्याही भाळी पुण्य लाभले मृत्यूचे, बाजी प्रभूंच्या मृत्यूनेही भाग्य उदेले खिंडीचे. त्या खिंडीला असंही काही किंमत नव्हती, केवळ बाजी प्रभूंचं आणि ते 300 हिरडस नावातल्या बांधलांचं रक्त तिथं सांडल्यामुळं त्या खिंडीची पावन खिंड झाली, खिंडीला महत्व प्राप्त झालं. इतिहासाच्या पानोपानी अमरतयांची झाली कहाणी, वीरांच्या या पराक्रमाची पिढ्या पिढ्या गाणार ही गाणी. आणि म्हणून हिंदू वीरांनो कृतनिश्चय वा रणमैदानी जाऊया, शिवसूर्याचे तेज प्राशुनी स्वर्ग मंदिरी जाऊया. असं मला वाटलं आणि मी ती लिहून काढली कविता की संस्कृत श्लोकांचा वापर आपल्या भाषेमध्ये कसा करावा याचं उदाहरण देण्याचा मी प्रयत्न केला. आपण सर्वांनी या वर्गामधून ती प्रेरणा घ्यावी, प्रयत्न करावे, घरामध्ये रोजचा सराव करावा, काही तंत्र आत्मसात करावे आणि उत्तम वक्ता आपण बनवून स्वतःच्या आयुष्यामध्ये आपला आर्थिक, सामाजिक, व्यक्तिगत उद्धार तर होणारच आहे, पण आपल्याला राष्ट्रीय विचार करणाऱ्या समाजाची निर्मिती आपल्याला स्वतःच्या व्यक्तिमत्वातून करायची आहे. आपण तो करण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद. पुढचा जो भाग असणार आहे त्याच्यामध्ये आपण तयारी करत असताना दादांनी कसा एक कविता म्हणून दाखवली. तर विषय असा येतो की ज्या वेळेला एखादा प्रसंग सांगत असतात त्यावेळेला एखादा श्लोक आहे, ही कविता आहे, त्यानंतर गुरुजींचा एखादा श्लोक आहे, तुकोबांचा एखादा अभंग आहे, तर तो अभंग तुमच्या भाषणाची ताकद वाढवतो, बोलण्याची स्पष्टता वाढवतो, विचारांची ताकद वाढवतो. आणि त्याच्यामुळं काय होतं की आता मी तुमच्याशी सलग बोलतोय, परंतु सलग बोलत असताना काय होतं की त्यामध्ये जर एखादा मी श्लोक टाकला तर तो तुम्हाला अधिक छान वाटेल. मी त्याच्यामध्ये एखादी गोष्ट सांगितली की ज्याच्यामुळं तुम्हाला फायदा होईल तर ते अधिक चांगलं वाटेल. तर ही गोष्ट महत्वाची असणार आहे की तुम्हाला तुमच्या भाषणामध्ये अशा गोष्टी घ्यायच्या, कोणाची वाक्य घ्यायची, अभंग घ्यायचे, ओव्या घ्यायच्या, श्लोक घ्यायचे, गुरूंचे श्लोक घ्यायचे. तर ह्याचा वापर आपल्याला कसा करता येऊ शकतो त्याचं एक उदाहरण आपण बघितलं. त्यानंतर वेळेचं नियोजन, मगाशी मी सांगितले की वेळ कशी फसू शकते, तर ती वेळ फार महत्वाची आहे की आपल्याला मिळालेला वेळ आहे तितकाच वेळ घ्या, परंतु आपल्याला जास्तीत जास्त मत पोहोचवायचं. त्याचं उत्तम उदाहरण सांगतो की ज्या वेळेला, म्हणजे ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या बरं का, फार महत्वाचं असतं की ज्या वेळेला मी MPSCच्या इंटरव्ह्यूची तयारी करायचो त्यावेळेला मुख्य परीक्षा झालेली आणि आता मुलाखत होती. तर त्या मुलाखतीला जायच्या वेळेला गोष्ट अशी झाली की मला वाटायचं की मी व्याख्यात आहे, मला सगळं बोलता येतं व्यवस्थित. मग मी ज्या वेळेला बोलण्यासाठी माझा मॉक इंटरव्ह्यू घेण्यासाठी एक अधिकारी मित्र आहे, तर तो मित्राकडे गेलो. त्यावेळेला तो डेप्युटी कलेक्टर असणारा मित्र मॉक इंटरव्ह्यू त्याची वेळ असायची त्यावेळेला जायचं आणि तो त्याच्याशी बोलत असताना तो इंटरव्ह्यू द्यायचो. पण ती इंटरव्ह्यू देत असताना गोष्ट अशी व्हायची
की मी जास्त बोलायचो. मग जास्त बोलायचो म्हटल्यानंतर गोष्ट काय व्हायची की तो म्हणायचा की जास्त बोलण्याला किंवा तुझ्या ज्ञानाला महत्व नाही, नेमकं बोलण्याला महत्व आहे. हे नेमकं बोलणं, स्पेसिफिक बोलणं, ह्याला जास्त महत्व आहे बरं का. तर हे नेमकं बोलता आलं पाहिजे आपल्याला. वेळ कमी असेल परंतु तुम्ही नेमकं मुद्दा मांडला आणि बुलसाय हिट केला. बुलसाय म्हणजे काय असतं तर ते लहान मुलं खेळतात बघा की असं गोल 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 असतं आणि ते असं बाण मारतात आणि बरोबर त्याचं टार्गेट मध्ये असतं. तर ते टार्गेट हिट करणं, तर आपल्याला आपल्या आपण भाषणासाठी का निघालो आणि ते भाषणाचा उद्देश सार्थ करणं, ते बुलसाय हिट करायचं आपल्याला. तर ते करण्यासाठी नेमकं बोलणं शिकून घ्यायचं आपल्याला की फापट पसारा न बोलता नेमकं बोलत आपण पोहोचलो पाहिजे. तर हे वेळेचं नियोजन, त्यासाठी नेमकं बोलणं अत्यंत महत्वाचं. आता मी माझ्या कागदावरचा फोटो आहे हा, बऱ्याच जणांना दिसत नसेल. आता मी एक विषय मांडायचो काय की शिवछत्रपतींचा आदर्श काळाची गरज, म्हणजे मला तुम्हाला दाखवायचं होतं की संहिता कशी तयार करता येईल. आता ही काही आदर्श अशी नाही, परंतु अशा पद्धतीने मी सुद्धा माझ्या भाषणाचे मुद्दे लिहून काढलेले आहेत. आज माझ्याकडे ही पीपीटी आहे त्यामुळे मला लिहायची गरज पडली नाही की पीपीटीचा आधार आहे मला. परंतु आपण ज्या वेळेला समाजात बोलायला जाणार आहे त्यावेळेला आपल्याकडे पीपीटी नसणार आहे. त्यावेळेला आपल्याला हे भाषणाचे असे मुद्दे लिहून एखादी चिठ्ठी आपल्या खिशात ठेवली पाहिजे, त्याचं चिंतन करत आपण तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. ही गोष्ट लक्षात घ्या. आता मी इथे कसं आहे तर मी काय लिहिलं, तुम्ही तसं करावं ह्याच्यासाठी हे दाखवतो की शिवछत्रपतींचा आदर्श काळाची गरज हा विषय आहे. आता हा विषय मांडत असताना व्याख्यानाची मांडणी आणि दिशा कशी आहे की सुरुवात असणार आहे. सुरुवातीला मला शिवपूर्व काळ सांगायचा, आक्रमण सांगायची, एकतर देशीय साम्राज्य सांगायची, या भूमीची कोणती साम्राज्य होती ते सांगायचंय मला. ते सांगत सांगत मला पुढे जायचंय की जिजाऊ साहेबांच्या आयुष्यामध्ये किती अवघड प्रसंग आले आणि त्या प्रसंगातून मग कसा शिवाजी महाराजांचा जन्म झाला हे सांगायचं आहे. शिवनेरी गडावरती महाराजांची जडणघडण, त्यानंतर एक माऊली आपल्या बाळाला काय ताकदीचे संस्कार देते ह्याचं उदाहरण माऊलीचं. आणि मग आजच्या काळातली माऊली काय करते, आजच्या काळातली आई आपल्या मुलाला त्या पद्धतीच्या गोष्टी, त्या पद्धतीचे संस्कार, त्या पद्धतीचे आचार विचार देते का, ह्याचा एक विचार होता. त्यानंतर मला सांगायचं होतं की शहाजी महाराजांना बंगळूरचा स्वभाव येतो. त्यानंतर विजयनगरचं साम्राज्याला शिवाजी महाराज तिथे असताना भेट देतात. त्यानंतर एक बाप म्हणून आपण मुलांना किती मोठं ध्येय देऊ शकतो ह्याचं उदाहरण म्हणजे शहाजीराजे की त्यांनी वयाच्या 12व्या वर्षी राजमुद्रा कट्यार दिली आणि तुमचं राज्य निर्माण करा हे सांगितलं. किती तर वयाच्या 12व्या वर्षी. ही गोष्ट मला सांगायची आहे. आणि ती सांगत सांगत मला पुढे जायचं आहे की बाबा आजच्या मुलांकडे ध्येय आहेत का, धोरणं आहेत का, आपलं विजन काय हे आपल्याकडे आज आहे का हे मला पुढे सांगायचं आहे. त्यानंतर शिवछत्रपतींचं चारित्र्य काय, चारित्र्य सांगण्यासाठी रांजेगावच्या भिकाजी गुजर नावाच्या पाटलाचं उदाहरण आहे, राणी चेन्नम्मा सावित्रीबाई देसाईंचं उदाहरण आहे, प्रतापगड, त्यानंतर कल्याणच्या सुभेदारांची सूर. हे 3 प्रसंग शिवचरित्रातले. मग आज स्वारगेट सारखी घटना असेल, नसरापूर सारखी घटना असेल तर महाराष्ट्राची परिस्थिती काय, खरंच आम्ही शिवाजी महाराज शिकले का, जाणले का, समजून घेतले का, हा विषय असेल. त्यानंतर आपल्याला त्यानंतर मला जायचं होतं की हे चारित्र्य सांगितल्यानंतर मला प्रतापगडचं तंत्रयुद्ध सांगायचं होतं त्या भाषणामध्ये. मग मी ते तंत्रयुद्धामध्ये कोणकोणते बारकावे होते ते सांगायचे होते. मग ते बारकावे सांगत असताना ह्या सगळ्या गोष्टी तिथे सांगितलेल्या आहेत. आणि त्यानंतर ते इन डिटेल त्याच्यामध्ये कोणकोणते असले पाहिजेत मुद्दे, ते मुद्दे लिहिलेले आहेत. आणि ते प्रतापगडचं युद्ध संपतं आणि त्यानंतर मग आपल्या कार्याची गरज काय, हा कन्क्लुजन आहे. म्हणजे ही सुरुवात आहे. सुरुवातीला पार्श्वभूमीमध्ये मी काय सांगितलं तर शिवपूर्व काळ सांगितला, मध्यामध्ये मी आलो तर शिवाजी महाराजांचे गुण आणि एका युद्धाचं वर्णन केलं आणि शेवटामध्ये मी काय केलं तर कन्क्लुजन केलं की हे शिवचरित्र जगलं पाहिजे, हा जगण्याचा विषय आहे. तर इंट्रोडक्शन, बॉडी अँड कन्क्लुजन की प्रारंभिक केलं, प्रास्ताविक केलं, मध्य गाभा होता आणि भाषणाची शेवट होता. तर अशा पद्धतीने आता हे क्रांतिकारकांचं आहे. तर हे क्रांतिकारकांचं मी एक भाषण केलेलं, तर मग ते क्रांतिकारक पर्व कसं होतं तर मला ह्या संहितेतनं एक गोष्ट सांगायची आहे ती फार महत्वाची आहे की काय असतं माहिती आहे का की एक संदीप माहेश्वरी नावाचे भारतातले ख्यातनाम वक्ते होते. त्यांचा एक फ्लो होता त्यावेळेला, खूप आम्ही ऐकली त्यांची भाषणं. किंवा एक विवेक बिंद्रा म्हणून आहेत, ते सुद्धा बोलतात. किंवा शिव खेरावते, ते लेखक उत्कृष्ट होते पण वक्ते म्हणून काही इतके नाही आवडले मला.
परंतु त्याचं हे छान होतं. हे भारताच्या म्हणजे नॅशनल लेवलचे होते. तर त्यांच्या भाषणातून काय व्हायचं तर ते संदीप माहेश्वरी अशा स्टोरी सांगायचे, रिअल लाईफ स्टोरी सांगायचे आणि ती लोक खूप हजारो ऐकायची. मग ते ऐकायची, मग ती लाखो त्यांचे फॉलोअर्स होते. मग मी म्हणायचो की हे काय ऐकतात लोक. तर त्यांच्याकडे एक गोष्ट मला नाविन्य काय दिसलेलं की फ्लो, म्हणजे त्यांचा प्रवाह असायचा. आता प्रवाह कसा असू शकतो बघा, की भारत देश पारतंत्र्यात, हा पारतंत्र्यातला देश असताना भारतामध्ये शिवछत्रपतींच्या नंतर या भूमीमध्ये आपलं राज्य असावं ही इच्छा आकांक्षा असणारी माणसंच निर्माण झाली नव्हती. 1817 साली त्या शनिवार वाड्यासमोरचा युनियन जॅक उतरवला गेला आणि तिथे ज्या वेळेला तो त्यांचा तिथे भगवा ध्वज उतरवला गेला आणि युनियन जॅक चढवला गेला, त्यानंतर या देशामध्ये इंग्रजांचं राज्य. त्यावेळेला त्या आपल्या देशामध्ये पहिलं बंड कोणी केलं असेल तर ते क्रांतीवीर उमाजी नाईकांनी केलं. त्यानंतर वासुदेव बळवंत फडकेंनी केलं आणि त्यानंतरच्या काळामध्ये गोष्ट अशी होते की ते चाफेकर बंधूंनी ते रॅडला मारलं. त्या रॅडला मारल्याच्या रात्री सावरकरांनी प्रतिज्ञा घेतली. सावरकरांनी प्रतिज्ञा घेतल्यानंतर अनंत लक्ष्मण कान्यांनी काही वर्षांनी जॅक्सनला मारलं. जॅक्सनला मारल्यानंतर 1907-10च्या नंतर या देशामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा झाली. जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर ते लंडनला गेले, शिक्षणासाठी तिथे गेले. त्यावेळेला एक मदनलाल धिंगरा नावाच्या एका थोर क्रांतिकारकानं उधमसिंगांना मारलं. उधमसिंगांना नाही, मारलं. त्यानंतर त्यानंतर 1928 ते 30 मध्ये भगतसिंगांचा लढा सुरू झाला आणि 1928-30 नंतर 23 मार्च 1932 साली भगतसिंगांना फाशी झाली. 1942 साली भारत छोडो आंदोलन झालं आणि भारताला स्वातंत्र्य मिळालं. आता मी हे फक्त मुद्दे सांगितले. मग ह्याच्यामध्ये मी भगतसिंगांचा प्रसंग सांगू शकतो, कर्जन वाहिनीला मारलेला मदनलाल धिंगरांचा प्रसंग सांगू शकतो. त्यानंतर हे प्रसंग, म्हणजे माझं भाषण मला तुम्ही सांगितलं की इथं अर्धा तास स्वातंत्र्य दिनाला या आणि बोला, तर माझा फ्लो असा असेल भाषणाचा की हे सगळं माझ्या डोक्यात असेल, चित्तात असेल आणि मग मला ह्याच्यामध्ये इन डिटेल जायचं आहे. मग मी आपण जे बारकावे बघितले ते बारकाव्यांचा उपयोग करायचा आहे, छोट्या छोट्या गोष्टींचा उपयोग करायचा आहे आणि आपल्याला ते प्रभावीपणे मांडायचं आहे. तर आपल्या मस्तकात ही तार असली पाहिजे की हे मला ही गोष्ट बोलायची. त्यानंतर बघा आता दाखवल्याप्रमाणे इंट्रोडक्शन, बॉडी आणि कन्क्लुजन, प्रारंभिक, मध्य आणि त्या भाषणाचं सार, की आपल्याला शेवट हे कन्क्लुजन फार महत्वाचं आहे की आपण माणसाने काय घेऊन गेलं पाहिजे. आज 1-2 तास बोललो परंतु माणसं काय घेऊन गेली हे महत्वाचं आहे ना. म्हणजे मध्यंतरी मी एका संन्यासी तपस्वी आहेत वारकरी संप्रदायातले, त्यांच्याशी बोलत होतो आणि ते म्हणले की शिवजयंतीला बऱ्याच ठिकाणी भाषण केलंय, परंतु त्यांनी अशी एक गोष्ट सांगितली की म्हणजे फार ठिकाणी भाषण केलं म्हणून फार काही मोठं आपल्याला मिळतं असं नाही म्हणले. तर लोकांनी तुमच्या भाषणातून किती घेतलं ह्याला महत्व आहे म्हणजे जास्त. तर आपलं कन्क्लुजन हे महत्वाचं आहे की आपण काय पोहोचवू शकतोय. तर हे कन्क्लुजन पोहोचवण्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या बरं का, की हे खूप इथंपर्यंत यायचं असतं, वातावरण त्या पद्धतीनं त्या ताकदीला न्यायचं असतं आणि नंतर मग म्हणायचं असतं की आता तुम्ही ह्या कार्यात या, हे काम करणं गरजेचं आहे. जर ते वातावरणच जर तापलं नाही तर ते कन्क्लुजन साध्य होत नाही बरं का. हे पण लक्षात घ्या की अक्षरशः 1 तास भाषण करतात राजकीय नेते आणि भाषण केल्यानंतर म्हणतात की ही सगळी परिस्थिती बदलायची असेल तर आम्हाला मत द्या. म्हणजे शेवटचं वाक्य असतं कन्क्लुजन, ते महत्वाचं आहे. जर ते बोललंच नाही तर 1 तास बोलण्याचं महत्व नाही. त्यामुळं हे कन्क्लुजन साध्य करणं हे म्हणजे बुलसाय हिट करणं, की ते बरोबर आपलं टार्गेट अचीव करणं. आता भाषणाची सुरुवात, आपण आता बॉडी, इंट्रोडक्शन, गाभा, भाषणासाठी लागणारे मुद्दे, त्यातले सगळे बारकावे बघितले. आता भाषणाची सुरुवात कशी वेगवेगळ्या प्रकारे करता येऊ शकते बघा. की आता मी भाषणाची सुरुवात करतोय की आज आता या भूमीत आलो, की आज या तपस्वी संतांच्या भूमीत आल्यानंतर मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे की माऊली ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये किती श्लोक आहेत. माऊली ज्ञानेश्वरांच्या ओळीमध्ये 9000 श्लोक आहेत.
जगद्गुरु तुकोबारायांनी आपली तुकारामांची गाथा लिहिली. त्या गाथेमध्ये किती श्लोक आहेत? 4500 श्लोक आहेत. भगवद्गीतेमध्ये किती श्लोक आहेत? 700 श्लोक आहेत. यांचं इतकं मोठं ज्ञान आपल्या धर्मानं आपल्याला दिलं, परंतु आज आपल्याला आपल्यामध्ये कितीतरी जणांनी आत्म विचार करण्याची गरज आहे की आपल्याला त्यांनी लिहिलेलं साहित्य जाऊ दे, पण त्या साहित्याचा आवाका तरी माहित आहे का? काय केलं? कुतूहल निर्माण केलं की अरे आपल्याला हे माहितच नाही, असं अनेक जणांना वाटलं असतं. आता दुसरी सुरुवात आहे गोष्ट सांगून. आता कशी सुरुवात करू शकता बघा? भाषणाची सुरुवात गोष्ट सांगून करायची आपल्याला. उत्तरेमध्ये यमुना नदीच्या काठावरती एक गाव वसलेलं आहे. त्या गावाचं नाव आहे टिक्कमपूर. आजच्या काळामध्ये त्याला त्रिविक्रमपूर असं म्हणतात. आणि त्या त्रिविक्रमपूर गावामध्ये एका घरामध्ये 3 भावंड जेवायला बसलेली होती. ती 3 भावंड जेवण करत होती. ती जेवत असताना त्यातल्या लहान भावाचं काही लग्न झालेलं नव्हतं. त्यांची वहिनी त्यांना वाढत होती आणि ती वहिनी वाढत असताना त्या लहान मुलाला म्हणते की त्या सगळ्यात लहान भावंडाला म्हणते की जेवत असताना तू लहान भावंड म्हणतं की वहिनी जरा जेवणामध्ये मीठ कमी आहे, जरा मीठ टाकतीस का? त्यावेळेला ती माऊली म्हणते, ती वहिनी म्हणते की मीठ कमवायची अक्कल नाही आणि मीठ मागतोस का? त्यावेळेला ते बाळ उठतं, तो मुलगा उठतो आणि तो म्हणतो मी एक कवी आहे, मला मीठ मिळवण्यासाठी जिथं मिळेल तिथे मी जाईन. आणि त्यानंतर त्या त्रिविक्रमपूर त्या यमुना नदीच्या काठावरच्या गावापासून चालत चालत अनेक तांड्यांबरोबर चालत मुंबईपर्यंत येतो. मुंबईच्या बंदरामध्ये व्यापार चालू असतो. त्या व्यापारासाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांच्या मागोमाग चालत चालत मुंबईपर्यंत येतो. त्यावेळेला त्याला समजलेलं असतं की रायगडावरती एक महाराजांनी एक असं राज्य निर्माण केले जे हिंदूंचं राज्य आहे, जे राज्य लोक कल्याणकारी राज्य आहे, त्या राज्यामध्ये प्रत्येकाची कदर केली जाते. आणि तो चालत चालत येतो त्या मुंबईपासून त्याला कळतं की रायगड इथून जवळ आहे आणि त्या रायगडावरती जातो आणि तिथं गेल्यानंतर असा हा लहान कवी म्हणतो की मी कवी आहे, महाराजांना भेटायला आलोय. त्यावेळेला त्याला म्हणतात काही दिवस त्याला वरती सोडलं जात नाही. त्यानंतर जगदीश्वराच्या मंदिराच्या आसपासच्या ज्या खोल्या आहेत तिथं त्या राहू लागतो. राहून तिथं असताना त्या जगदीश्वराची सेवा करू लागतो. आणि सेवा करत असताना रोज बघत असतो की महाराज कधी येत आहेत, महाराजांचं दर्शन घ्यायचंय मला, महाराज मंदिरात कधी येतील. आणि एक दिवस कळतं की महाराज दर्शनासाठी येणार आहेत, मोरोपंत बरोबर आहेत. महाराज त्या जगदीश्वराच्या मंदिरात आलेत आणि महाराज मंदिरात आल्यानंतर पळत पळत जातो, नमस्कार करतो आणि महाराजांना म्हणतो की महाराज मी दक्षिणेतून आलोय, मी एक कवी आहे, मी एक कविता सादर करू का तुमच्या समोर? आणि कविता सादर करू का म्हटल्यानंतर तो कवी काव्य सादर करतो. इंद्रजिनी जंबपर बाण वसु अंगवर रावणस रंगपर रघुकुल राजा मौरवाणी महापर संपुरती नाहपर जो सहस्र महापर राम बीज नाव दे रामाजो गिंदपर भूषण विशुद्धपर जैसे मृगराजे तेज तवा अंशपर इंद्रजिनी कंसपर योम लंच वंशपर शेर शिवराज है, शेर शिवराज है, शेर शिवराज है. महाराज ते काव्य ऐकतात आणि म्हणतात की पुन्हा सांगा, पुन्हा सांगा. असं 5 वेळेला महाराज ते काव्य ऐकतात आणि ते काव्य ऐकल्यानंतर महाराज विचारतात की सांगा कवी तुमचं नाव काय? त्यावेळेला तो कवी नाव सांगतो कवी भूषण. किती कुतूहलता निर्माण केली. त्या आपण यमुनेच्या काठापासून मुंबईपासून रायगडावरती आलो, तो राहायला लागला आणि महाराजांची भेट झाली. हे ह्यातल्या गोष्टी ऐतिहासिक संदर्भाला थोडेफार कमी असतील, परंतु तो आला आणि महाराजांसमोर काव्य केलं ह्याची नोंद आहे. मग आपण हे अशा पद्धतीनं एखादी गोष्ट सांगितली आणि त्यानंतर मग आपण असं सांगू शकतो की आता आपला शिवराज्याभिषेक हिंदवी स्वातंत्र्य दिन आहे, तर त्याला आपण सांगू शकतो की हे काव्य म्हणलं आणि शेवटचं वाक्य प्रत्येकाने या कवी भूषणानं त्या काळात असणाऱ्या कवी भूषणानं समकालीन उत्तरेमधून आलेल्या कवीनं लिहिलेलं वाक्य सगळ्यांनी लक्षात ठेवा. ते जे तम अंशपर इंग्रजीनी कंसपर योमलेंछ वंशपर शेर शिवराज हे, शेर शिवराज. योम लेंछांना शिवाजी महाराज जसा कंसाला कृष्ण, तसा रावणाला राम, तसा लेंछांना शिवछत्रपती हे कवी भूषण म्हणतो. ही गोष्ट अशा पद्धतीने पण सांगून आपण सुरुवात करू शकतो. तर ही गोष्ट अशी काही सांगता येते का की मी आता तुम्ही अनेक वक्तृत्व स्पर्धांमध्ये मी भाषण करायला जायचो, ऐकायला जायचो. तर पुण्यातल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये गेल्यानंतर तिथली भाषणाची पद्धत जर
खूप छान असते, परंतु काय पुढे जाऊन समाजाला आवडेल असे नाही, परंतु ते छान पद्धतीने मांडणी करतात की ते काय म्हणतात की दुपारचे 12 वाजले होते, ऊन तळपत होतं, त्या उन्हामध्ये अक्षरशः घामाच्या धारा प्रत्येकाला येत होत्या आणि अशाच वेळा वादळ कुठून तरी मिळेल म्हणून फ्लॅटच्या घरामध्ये आम्ही राहायचो. त्या फ्लॅटमध्ये असताना त्या खिडकीतून वाऱ्याची अपेक्षा करत तिथं बघत होते आणि बघत असताना मला दिसलं की बाहेर कुठंतरी आग लागलेली आहे आणि मग माझ्या मनामध्ये विचार चालू झाला की समाजामध्ये किती दुर्दैवाची परिस्थिती आहे की आज ही बाहेरची आग दिसते आहे, परंतु आमच्या मनामध्ये किती आगी लागलेल्या आहेत, किती त्या द्वेषाच्या आहेत, मत्सराच्या आहेत, अहंकाराच्या आहेत, मीपणाच्या आहेत. या कधीतरी आम्ही आगी विझवणार का? म्हणूनच मी विषय मांडत आहे मनाची आग विझवताना. असं असतं म्हणजे गोष्ट कशी असते की अशा गोष्टी पण सांगतात. म्हणजे मी तुम्हाला फक्त पॅटर्न दाखवतोय, तुम्ही आपल्याला कुठला गोष्ट काय करता येऊ शकते म्हणजे आपण शिकायचं, परंतु हे शिकता येतं बरं का. म्हणजे तर हे आपण शिकलंच पाहिजे. म्हणजे ही गोष्ट अशी नाही, परंतु कविभूषणाची गोष्ट किती छान सांगू शकतो आपण की त्या उत्तरेतल्या कवीला सुद्धा वाटतं की या महाराजांवरती काव्य रचावं, घरदार सोडून तो इथपर्यंत येतो. मग आपल्याला किती वाटलं पाहिजे की महाराजांच्या विषयी बोलायला मला शिकलं पाहिजे. आश्चर्यकारक तथ्य सांगू शकतो की नसरापूरची घटना झाली आणि ही घटना झाल्यानंतर महाराष्ट्राचा जो क्राईम रिपोर्ट असतो तो मी बघायला सुरुवात केली आणि बघायला सुरुवात केल्यानंतर गोष्ट अशी लक्षात आली की महाराष्ट्रामध्ये दररोज 10 पेक्षा जास्त बलात्कार होत आहेत. महाराष्ट्राचं चारित्र्यहीन समाज महाराष्ट्रात निर्माण झाला का? की जो महाराष्ट्र शिवछत्रपतींचा महाराष्ट्र, जो महाराष्ट्र शंभू छत्रपतींचा महाराष्ट्र, ज्ञानोबा तुकोबांचा महाराष्ट्र, आणि याच महाराष्ट्रात ही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मग हे आश्चर्यकारक तथ्य की रोज अशी परिस्थिती आहे असं सांगू शकता, अभिवादन करू शकता. हे सगळ्यात सोपं. त्या लहान असतानाची भाषणं अशी असायची की अध्यक्ष मासे पूज्य गुरुजन वर्ग जमलेले इथं पालक यांना मी सांगतो आणि माझे 4 शब्द मनापासून ऐकून घ्यावे ही माझी विनंती. हे अभिवादन असायचं. आता कसं की श्री आदिशक्ती तुझा भवानी माता, म्हणजे सगळ्यात भारी कसं वाक्य निनादरावांच्या भाषणामध्ये बघा, श्री आदिशक्ती तुळजा भवानी माता. शिवाजीराजे इकडे निघाले, ती त्यांची भाषा होती, त्यांची शैली होती. तर त्या छान गोष्टी आहेत ना. म्हणजे आता खूप अवघड आली परिस्थिती की मला एका भाषणामध्ये असं म्हटले की तुम्ही मध्येच फक्त शिवाजी महाराज म्हणता, छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं पाहिजे. परंतु आपल्याला गुरुजींनी असं शिकवलं की मला ती फक्त एकदाच अडचण आली, ते पण काय मी कसं चुकून झालं असेल, परंतु मला ती काय अडचण कधी झाली नाही, कारण गुरुजींनी शिवछत्रपतीच म्हणायला शिकवलं. गुरुजी छत्रपतीच म्हणतात, शिवछत्रपती म्हणतात. त्यामुळं कुणी एकरी म्हणायचा उल्लेखच काय प्रश्नच येत नाही. त्यामुळे शिवछत्रपती अगदी छान आहे, आपण त्याचा वापर करू शकतो की शिवछत्रपतींच्या राज्यात आपण काम करतो. त्यानंतर हे प्रभावी सुरुवात कशी करू शकता? सुरुवात कुठल्याही पद्धतीने करा. सोपी सुरुवात आहे की 4-5 नावं घ्या. जरी सुरुवातीच्या काळामध्ये हे सगळे प्रयोग करता आले नाहीत तरी सुद्धा आई तुळजा भवानींचं, मासाहेब जिजाऊंचं, शिवछत्रपतींचं, शंभू छत्रपतींचं एखाद्या ठिकाणी जात असाल, समजा अशा एखाद्या पवित्र ठिकाणी आलोय तर गणोजी बाबांचं, तर ह्या महाराजांचं नाव घ्या, कारण ह्यांच्या आशीर्वाद असतात त्या ठिकाणी. समजा इथं आता आपण भैरवनाथाच्या मंदिरात आहे तर ग्रामदैवत भैरवनाथाला नमन करतो असं म्हणा. का असतं तर त्या ठिकाणी त्यांच्या कृपाशीर्वाद त्या ठिकाणावरती असतात. म्हणून एखाद्या ठिकाणी तुम्हाला एवढंच सांगायचं तर हे काही फक्त आपण करतोय असं नाही. नरेंद्र मोदी साहेबांचं भाषण सांगलीमध्ये होतं. त्या सांगलीमध्ये गणपतीचं मंदिर आहे तर त्यांनी सांगितलं की मी घाटावरच्या गणपतीला नमस्कार करतो, अशी सुरुवात आहे मोदी साहेबांची. म्हणजे तिथं येऊन त्या गणपतीला सुद्धा नमस्कार करतात. त्यांना माहित असते की इथलं ते दैवत आहे, इथं प्रत्येकाच्या मनामध्ये त्याच्याविषयी आदर आहे. समजा आज मुकाईवाडीत गेला तुम्ही तर तिथं मारुतीचं खूप आहे, त्या बजरंग बलीसारखी ताकद द्यावी की त्या बजरंग बलीच्या चरणी प्रार्थना करतो असं शेवट करू शकता. की ती शौर्य धैर्य त्या शक्तीची देवता बजरंग बली आहे, तर ती प्रार्थना तुम्ही तिथे करू शकता अशा पद्धतीने. तर असे काही गोष्टी घ्या भाषणामध्ये की ज्या प्रत्येकाला आपलेपणा वाटतं, म्हणजे तिथल्या तिथं आपलं करून सोडता आलं पाहिजे.
वेळेचं 20 मिनिटं आहे आणि 50 व्हायला मग कसं करायचं? घेतो मी फास्ट घेतो किंवा मग बॉडी लँग्वेज सगळ्यात महत्वाची. मी 20 मिनिटात संपवतो आणि शेवटी माझी अशी विनंती असेल की आपण एक 15-20 मिनिटं हे थेरी तुमच्या मनात बिंबवण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्येकाला जाताना 2-3 मिनिटं तरी सगळ्यांसह आपण 4 गट करूया. त्या 4 गटामध्ये किमान बोलला तुम्ही. आज सुरुवात होऊ दे प्रत्येकाची. आज इथं सुरुवात करूनच जायचं. या संबंधी स्थळावरती आपण सुरुवात बोलण्याची करूनच जायचं की बाबा आपण जे बोलतोय ते प्रभावीपणे बोलायला सुरुवात होईल. तर ती काहीही शिक्षा वगैरे काही नाही. मी तुम्हाला सांगतो की मी पण धारकरीच आहे. मी तुमच्यासारखाच ह्याच दुर्गामाता दौड ह्याच उपक्रमामध्ये बलिदान मासन तयार झालेलं. त्यामुळे ह्यात काही वेगळं नाही आहे की जे बोलतोय ते तुम्हीही बोलू शकणार आहे. फक्त तुम्ही ते ठरवण्याची गरज असणार आहे. ते डेमॉन्स्ट्रेशनला बोलता येत नव्हतं. किरीट सोमय्या बोबडा माणूस आहे तरी सुद्धा मीडिया समोरून बोलतोय. तुम्ही आम्ही तर किती चांगले. आता बघा हातवारे हे बघा की एक आपल्या प्रमोद महाजनांचं भाषण दादांनी टाकलेलं होतं. त्या भाषणामध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितली की त्या भाषणामध्ये सांगितलेली गोष्ट अशी होती की अटल बिहारी वाजपेयीच्या भाषणामध्ये आता मी हा एक हात करतोय, मी दुसरा हात करतोय, हा तिसरा हात करतोय, हा चौथा करतोय, असे 21 प्रकारे त्यांनी हात केले. म्हणजे हातवारे 21 प्रकारे करता येऊ शकतात. तर ही कौशल्य आपल्याला आलं पाहिजे. काय होतं माहिती आहे का की मी आज ज्या वेळेला असं बोलतोय त्यावेळेला बोलत असताना माझा आत्मविश्वास वाटतो की मी ज्या वेळेला इकडे हात करतोय त्यावेळेला तिथल्या व्यक्तीला वाटतं की माझ्याकडे लक्ष आहे यांचं. म्हणून ते हातवारे होणं गरजेचं आहे. माझं लक्ष जाणं गरजेचं आहे. राजसाहेब ठाकरेंच्या भाषणाची एक गोष्ट सांगतो की ज्या वेळेला त्यांनी MNS स्थापन केला त्यावेळेला SP कॉलेजच्या मैदानावरती भाषण होते. तर रात्री 2 वाजता राजसाहेब आलेले होते. रात्री 2 वाजता येऊन त्यांनी ते भाषण तिथं येऊन त्या मंचावरती गेले. आणि आता माझं भाषण असणार आहे पुण्यातलं पहिलं भाषण आहे पक्ष स्थापनेनंतरचं. त्यावेळेला त्यांनी त्या भाषणाचा सराव तिथं केलेला आहे की माझा हात ज्या वेळेला माझा पंच असेल त्यावेळेला जास्त लोक आहेत त्याच वेळेला तिकडे माझा हात जाईल आणि मग तिथून शिट्टे आणि टाळ्या येतील ह्याची सुद्धा काळजी घेतली असेल. की समजा त्यांचा पंच आहे, भाषणात त्यांचे पंच असतात, तर ते पंच मारताना समजा तिकडे लोक कमी आहेत आणि त्यांनी इथं हात केला आणि पंच बसेल परंतु मी टीव्हीत दिसेल लोक. त्या मैदानामध्ये वातावरण त्यांना करायचं होतं आणि ती माणसं पक्षाला आणायची होती म्हणून त्यांनी तिथं जाऊन सराव केलेला होता. म्हणजे हातवारे किती काम करू शकतात याचं उदाहरण होतं ते की हातवारे आपल्याला अत्यंत कुशलतेनं वापरता आले पाहिजे. हातवारे आहेत, आय कॉन्टॅक्ट आहे की मी आता बोलत असेपर्यंत माझं सगळ्यांच्याकडे लक्ष होतं की प्रत्येकाकडे माझं लक्ष होतं की प्रत्येक जण किती कंटाळलेला आहे, कुणाचे पाय दुखत आहेत. आता आपण शेवटाकडे यायला पाहिजे आणि आधी वेळ पण संपत आली त्यामुळे मी काही जास्त थांबलो नाही. परंतु हे लक्षात आलं पाहिजे की मी तिकडे हात करून एखादा प्रश्न विचारू शकतो याच्यामध्ये जर मला गरज वाटली तर. हातवारे आणि आय कॉन्टॅक्ट हे स्ट्रॉंग ठेवायचे. त्यानंतर चेहऱ्यावरचे भाव. गोष्ट परवा एक नीरा नरसिंगपूरला माझं एक व्याख्यान होतं आयुष्याच्या उत्तरार्धातील आनंदाच्या वाटा आणि ते भाषणासाठी गोष्ट अशी झाली की एका रिसॉर्टवरती आदल्या दिवशी रात्री एक कार्यक्रमामध्ये भाषण ठेवलेलं होतं आणि ते विश्वासगड रिसॉर्ट खडकवासल्याच्या बॅकवॉटरला होतं आणि सकाळी पहाटे उठून मला नीरा नरसिंगपूरला जायचं. रात्री उशिरापर्यंत तो कार्यक्रम आणि सकाळी पुन्हा तिथे गेल्यानंतर चेहरा इतका पडला की अक्षरशः पुढे असणारा एक मित्र होता ज्यानं तिथं बोलवलेलं होतं त्यानं फोनवरून मेसेज टाकले की अहो तुमचा चेहरा फारच एकदम सॅडनेस दिसायला लागलाय, तुम्ही बघते परंतु तुमचा चेहराच मलून दिसायला लागलाय, असं कसं चालेल. म्हणजे आपण ज्या वेळेला बोलायला जातोय त्यावेळेला माणसं पुढची ऑब्झर्व करत असतात की कोण आहे व्यक्ती. तर आपल्याला आपला चेहरा हा फ्रेशच राहिला पाहिजे आपला तिथं, ती काळजी आपण घ्यायची. तर चेहऱ्यावरचे भाव हे उत्कटच असले पाहिजे, छानच की मी काहीतरी सांगायला आलोय, मी काहीतरी शिकवायला आलोय, मी काहीतरी नवीन निर्माण करायला आलोय, मी काहीतरी नवीन घेऊन जाणार आहे ही भावनेनं आपण इथं आलो, हेच भाव असले पाहिजे. व्यासपीठावरचे हातवारे हे बघा, ही एक अशी पद्धत आहे, कुणाच्या सांगितलं पुन्हा अशी पद्धत आहे. पुन्हा
तर हात बांधून कधी व्याख्यान करू नये म्हणतो बरं का. असा आलोय किंवा असंच बांधलंय आणि पूर्ण असं असं बोलतोय नाही. हात खुले ठेवायचे. त्यानंतर भाषणातील आवेश आणि हात वारे करण्यातून सुद्धा दिसून येतो. आता मी जर बोलत असेल आवेश असेल आणि मी जर हातच असे ठेवले असते आणि आपल्याला हे केलं पाहिजे नुसतं असं म्हणत असेल तर चालेल का? नाही चालणार. दोन्ही हातांचा वापर केल्यास अधिक प्रभाव ठरतो. खूप सुंदर उदाहरण आहे की अविनाश धर्माधिकारीची व्याख्यानं तुम्ही ऐका. काश्मीर युद्धावरची वगैरे भाषण आहेत सुरुवातीच्या काळातली. तर त्यांनी असा माईक समोर धरलेला आहे आणि असे हात करतात. शिवशाहिरांची भाषणं आहेत की इतक्या सुंदररित्या त्या सगळ्या व्यासपीठाचा वापर करतात की ते हात असे असे. ते अजूनही मला जमलेलं नाही. मी फक्त बघत बसतो की अरे हे कसं काय. तर एवढा खुलेपणा आणता येऊ शकतो. तर ह्या हातांचा वापर आय कॉन्टॅक्ट आणि चेहऱ्यावरचे भाव या तिन्ही गोष्टी तुम्ही सगळ्या लक्षात घ्या. पुढं व्हॉइस मॉड्युलेशन, चढ उतार. आता बऱ्याच प्रसंगांना चढ उतार मी दाखवलेले आहेत. चढ उताराचं महत्व काय पुन्हा सांगायची गरज आहे? मला वाटतं नाहीये. चढ उतार आता बऱ्यापैकी तुम्हाला लक्षात आले की आवाज कुठे चढवायचा आहे. फक्त एक गोष्ट करायची की कायम आवाज चढवतच बोलायचं नाही आणि कायम आवाज खाली ठेवून बोलायचा. तर आवाजातला जो पिच आहे तो वर खाली असा राहिला पाहिजे. म्हणजे तुम्ही ते रेकॉर्डिंग असतं ना आपलं, त्या रेकॉर्डिंग वरती बघितलं तर तुम्हाला लक्षात येतं की बघा ते वर खाली निघालेला असतो. जर तो व्हॉइस जर एकाच वेळात राहिला तर आपल्याला त्या बातम्या वाटतील की त्या बातम्या तुम्ही अर्ध्या तासाच्या वर न्यूज चॅनल कोण बघत नाही लगेच बदलतात का. तर ते एका सुरामध्ये सांगत असतात की आजच्या बातम्या त्या सह्याद्रीवरती असायच्या. आता बातम्यांचं स्वरूप पण बदलत चाललं. आता त्याच्यामध्ये अर्धम गोष्ट आले त्यात वरणारी माणसे आले की जोर आत्मय हे देश हिंदुस्थान जाता आहे असं करणारे पण आले. परंतु सुसंस्कृत बातम्या सांगण्याची पद्धत ही रेडिओवरच्या बातम्या किंवा सह्याद्रीवरच्या बातम्या ज्या असायची सुसंस्कृत बातम्या सांगायच्या. तर ती एक पद्धत होती. पण आपल्याला त्या एका लईत बोलायचं नाही. आपल्याला बातम्या सांगायच्या नाहीत. आपल्याला भाषण करायचं आहे, वक्तृत्व सादर करायचं आहे. हे महत्वाचं आहे. स्पष्ट उच्चारांच्या विषयी सांगितलं. पिंटू भाऊ स्पष्ट उच्चार कसे असले पाहिजेत की त्याच्याविषयी आपल्याला सगळ्यांना माहिती असली पाहिजे. त्यानंतर पॉजचा वापर. हा पॉजचा वापर फार महत्वाचा आहे बरं का. की मी एक प्रसंग सांगणार होतो आता. तर पॉज कसा घेतला जातो बघा की अटलजींच्या भाषणातला पॉज आहे, गुरुजींच्या भाषणातला पॉज आहे. तर ते खूप तपस्येतनं आलेलं आहे. राजसाहेब ठाकरे सुद्धा असे येतात काहीतरी बोलतात आणि थांबतात. म्हणजे काय होतंय की ते राजसाहेब ठाकरे आले आणि भाषण जोरात एक जण द्यायला लागला. मग आता पॉज काय करू शकतो बघा की एक जण मराठी मनाचे मानबिंदू असं तसं ते चालू झालं. मग ते एकाचं झाल्यावर दुसऱ्याचं चालू झालं, दुसऱ्याचं झाल्यावर तिसऱ्याचं झाल्यावर राजसाहेब उभा राहिलेले असेल त्यांनी काय केलं असेल, त्यांनी फक्त असा त्या डेस्कवरती हात ठेवला असतो. म्हणजे त्यांनी काहीच केलं नाही, फक्त पॉज घेतला तिथला. मग त्या पॉज मधनं काय लक्षात आलं लोकांना की आता आपण थांबलो पाहिजे. म्हणजे पॉज काही करू शकतो माहिती का. पॉज विचार करायला लावू शकतो की तुम्ही कसा विचार केला पाहिजे, हे सुद्धा पॉज आहे. म्हणजे एक छोटस उदाहरण बघा पॉज काय करतो आणि कुठे घेतला पाहिजे. उदाहरण काय आहे की इसवी सन 712 मोहम्मद बिन कासिमच्या स्वारीपासून या हिंदुस्थानावरती अनेक आक्रमणे होत होती. शक आले, कुशाण आले, हुण आले आणि त्यानंतरच्या काळामध्ये अनेक इस्लामिक आक्रमणे चालू झाली, घोरीचं आक्रमण चालू झालं. परंतु या भूमीमध्ये, या भारत भूमीमध्ये एकही राज्य नव्हतं जे एकच देशीयांचं होतं. या भूमीतल्या राज्यांचं नव्हतं. काही कमीच उदाहरणं घ्यावी लागतील तर एक उदाहरण म्हटलं तर पृथ्वीराज चौहानाचं राज्य होतं. 13व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये त्या देवगिरीवरचं त्या रामदेवराव यादवांचं राज्य होतं. 15व्या शतकामध्ये त्या राजस्थानमध्ये असणारं ते महाराणा प्रतापांचं राज्य होतं. आणि त्यानंतरच्या काळामध्ये एकमेव असं राज्य होतं ते शिवछत्रपतींचं राज्य होतं. ते राज्य चिरंतन काळ टिकून राहिलं. सगळी राज्यचं नामोनिशान संपलं, परंतु एक राजानं कधीच मांडलिकत्व पत्करलं नाही, गुलामगिरी पत्करली नाही. ते राज्य म्हणजे होतं शिवछत्रपतींचं राज्य होतं. आता मी कंटिन्युअस बोलत आलो तर इथे मी थांबलं पाहिजे की शिवाजी महाराजांचं राज्य हे एकमेव असं राज्य होतं की ज्यानं मांडलिकत्व पत्करलं नाही. ते स्वतःचं सार्वभौमत्व टिकवून ठेवलं. आता मी इथं थांबलं पाहिजे. मी जर इथं म्हटलं असतं ना पुढं सलग
की त्या शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये आपला जन्म झालाय हे सलग मला बोलता आलं असतं. आपण असं बोलतोच म्हणून कुठं थांबायचं एकदा विचार केला तर अधिक प्रभावी. मी हे जे सांगतोय ते तुम्हाला अधिक उत्तम बनण्यासाठी सांगतोय. आपण त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी दरवेळेच्या प्रत्येक भाषणामध्ये इम्प्लिमेंट करत जायचं. सगळ्याच गोष्टी होतील असं नाही, परंतु एक एक गोष्ट जरी केली तरी महत्वाची ठरणार आहे. एम्फॅसिस म्हणजे शब्दातून भर कसा द्यायचा ते एक उदाहरण दाखवतो. आणि आवेग म्हणजे आपल्याला थांबता येणं, की तो वेग थांबवला, कमी केला, वाढवला. एक पार्थ बावस्कर नावाचा वक्ता आहे, 1996 सालचा जन्म आहे. खूप मोठी मोठी भाषण करतो तो. तर त्याच्या भाषणामध्ये हा आवेग छान वाटतो मला. म्हणजे तो फास्ट भाषण करतो, परत थांबतो, परत फास्ट भाषण करतो. अशा पद्धतीने असतं. प्रत्येकाची वक्ती शैली वेगवेगळी आहे. एक शिवव्याख्यान आहे शिवरत्न शेटे म्हणून, त्यांचंही व्याख्यान असतं. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दिसतील बरं का. शिवरत्न शेटेंचं पण युट्यूबवरती व्याख्यान आहे, तुम्ही ऐकू शकताय पुढून. आता बघा हे वाक्य दिसतंय सगळ्यांना. कोण वाचू शकते? उभा राहून वाचाय का मागून? उभा राहा, पटदिशी नाव येत नाही कोणाचं. हा वाचा. भग्न स्वप्नांच्या तुकड्याला कवटळून बसण्याकरता माणसांचा जन्म झाला नाही. त्याला भूतकाळाच्या साखळदंडाने बांधता येत नाही. त्याला भविष्यकाळाच्या सोनेरी स्वप्नांचे वरदान लाभलेले आहे. एखादं स्वप्न पाहणं, ते पूर्ण करण्यासाठी घटना जगणं यात मानवी जीवनाचा अर्थ सामावलेला आहे. परंतु दुर्दैवाने एखादं स्वप्न पावलं तर भग्न स्वप्नाच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पावलांनी चालत चालत पुन्हा नवीन स्वप्न पाहणं, पुन्हा ते स्वप्न करण्यासाठी जगणं यातच मानवी जीवनाचा खरा अर्थ सामावलेला आहे. खूप छान. खरंच छान वाचलं त्यांनी. त्यात एक दोन शब्द मीच झाले, परंतु त्यांनी ते सांभाळून पण घेतले. तर कसं असतं की एखादा शब्द बोलताना चुकू शकतो, तर तो पण सांभाळून आपल्याला लगेच घेता आला पाहिजे. काय फरक पडत नसतो, एखादा शब्द चुकला तरी तो लगेच सावरायचा असतो. अजूनही माझे बरेच शब्द चुकत आहेत, तरी सुद्धा मी ते सामावून घेतो. आता बघा मी जे आतापर्यंत सांगितलं, आता हा कंटेंट आहे. तुम्हाला एखादी गोष्ट आहे, आता ही गोष्ट काय आहे की एखादं स्वप्न बघणं हे आपलं मानवी जीवनाचं काम आहे. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणं हे सुद्धा कार्य आहे. परंतु एखादं स्वप्न बघत असताना, पूर्ण करत असताना जर ते स्वप्न भग्न पावलं तर भग्न स्वप्नांच्या म्हणजे पुन्हा नवीन स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटलं पाहिजे. हा कंटेंट आहे. हे लिखित स्वरूपात आहे कंटेंट. आता बघा सगळ्यांनी हा प्रयोग लक्षात ठेवा की तुम्ही आता राजा शिवछत्रपती ग्रंथ घेतलाय, त्याच्यामधला कंटेंट आहे. तर तो कंटेंट कसा वापरता येऊ शकतो बघा. एकच मिनिट इकडे लक्ष द्या. आपण शेवटाकडे आलोय, परंतु एक प्रत्येक मुद्दा आहे ना तो मिस होऊ देऊ नका. आता बघा की हा कंटेंट त्यांनी छान पद्धतीने वाचला, ते आपल्या लक्षात आला, परंतु आपल्याला आता सादर करायचं आहे. म्हणजे हे मला भाषणामध्ये वाक्य सादर करायचं आहे. आता माझं भाषण संपत आलंय आणि संपल्यानंतर पुढे विद्यार्थी आहे आणि मी करिअर मार्गदर्शनासाठी गेलेलो आहे किंवा पुन्हा समोरही गेलेलो आहे. तर मला हे भाषण सादर करत असताना मी कसं केलं पाहिजे बघा. भग्न स्वप्नांच्या तुकड्याला कवटाळून बसण्याकरता माणसाचा जन्म झाला नाही. त्याला भूतकाळाच्या साखळदंडाने करकचून बांधता येत नाही. त्याला भविष्यकाळाच्या सोनेरी स्वप्नांचं वरदान लाभलं. एखादं स्वप्न पाहणं, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणं, झगडणं, कष्ट करणं यात मानवी जीवनाचा अर्थ सामावलेला आहे. परंतु दुर्दैवाने एखादं स्वप्न जर भग्न पावलं तर भग्न स्वप्नांच्या तुकड्यावरून रक्त आलेल्या पावलांनी चालत पुन्हा नवीन स्वप्न पाहणं, पुन्हा ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटणं, झगडणं, कष्ट करणं यातच मानवी जीवनाचा अर्थ सामावलेला आहे. यातच मानवी जीवनाचा अर्थ सामावलेला आहे. हे वाक्य छान पद्धतीने आपण सांगू शकतो. असं आपल्याला भाषणामध्ये आवेश आणायचा आहे, प्रभाव वाढवायचा आहे. आपण आज छान बोलत आहोत, तो प्रभावशाली बनवण्यासाठी अशी वाक्य राजा शिवछत्रपतीची घ्यायची. आता बघा राजा शिवछत्रपतीचं एक उदाहरण सांगतो की माँसाहेब जिजाऊंच्या मस्तकामध्ये एक आग उतरत होती. होणारी आक्रमण, झालेलं जावेचं अपहरण,
आणि प्रत्येकाच्या घरातली तुळस सुरक्षित नव्हती, गोठ्यातली गाय सुरक्षित नव्हती आणि घरातली माता भगिनी सुद्धा सुरक्षित नव्हती। या वेळेला त्या मासाहेब जिजाऊंच्या मस्तकामध्ये एक आग होती। ती मस्तकातली आग अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये खाली मिसळत होती आणि ती हृदयातली आग त्या मासाहेब जिजाऊंच्या उदरामध्ये असणाऱ्या शिवछत्रपतींच्या मस्तकामध्ये सुद्धा जात होती। कसं वर्णन आहे बाबासाहेबांचं वर्णन? ही वर्णन आपल्याला येऊ देत ना, आपल्याला ही वर्णन अशी घ्यायची नसली, ताकदवान वाक्य आपल्याकडे आली पाहिजे। आपल्याकडे खूप छान शब्द आहे, विशेषणांचा वापर सुद्धा आपल्याला करता आला पाहिजे। की आपल्याला काय सांगायचं आहे की सामर्थ्यवान समाज निर्माण झाला पाहिजे। आता काय आपल्याला सांगायचंय की सामर्थ्यवान समाज निर्माण झाला पाहिजे। आपण जात असताना असं म्हणायचं की ताकदवान, धैर्यवान, शौर्यवान, नीतिवान, चारित्र्यवान आणि सामर्थ्यवान समाज निर्माण झाला पाहिजे। कुठलं वाक्य प्रभावशाली वाटलं? दुसरं वाटलं ना? मग ही ह्याला म्हणायचं विशेषणांचा वापर करायचा आपल्या भाषेत। पुढं म्हणजे एकाच शब्दाचे प्रतिशब्द सगळ्यात समानार्थी शब्द वापरण्याचं सगळ्यात चांगलं कौशल्य मी जे आता म्हणलं ते गुरुजींकडेच मिळालेलं आहे। गुरुजी असे शब्द वापरतात आणि हे आपल्याशिवाय दुसऱ्या समाजात कोणच बोलू शकत नाही। म्हणजे त्याचा ज्याच्यावरती प्रभाव आहे तो आपणच बोलू शकतो। त्यामुळे हे शब्द घ्या आपण। पुढं आता सरावाचे महत्व काय असणार आहे की आता आज आपण यांनी छान पद्धतीने लगेच इनिशिएटिव्ह घेऊन वाचलं, मला छान वाटलं, अगदी छान वाचलं। आता आपण काय करणार आहे की आता कधी आपल्याला वेळ आहे, इथं बसलेलो आहे किंवा एखादी गोष्ट वाचली तर ती गोष्ट आपण सादर कशी करू शकतो त्याचा उपयोग पहिल्यांदा आपल्याला काय लगेच सगळी लोक आपल्या समोर असतील असं नाही, तर अशा वेळेला आपल्याला आरशाच्या समोर उभा राहायचं आहे आणि आरशाच्या समोर ती गोष्ट सादर करायचा प्रयत्न करायचा आहे। मोठ्यानं वाचन करायचं आहे, शिवचरित्राचं वाचन। घरामध्ये सुद्धा काही जण शिवचरित्र वाचत असतील तर एक संकल्प करा की आपल्याला रोज शिवचरित्रातली 4 पानं वाचता आली पाहिजे। घरामध्ये मोठ्यानं वाचा। मोठ्यानं वाचल्यामुळे काय होईल तर मोठ्यानं वाचल्यामुळं आपले मुखातले शब्द बाहेर व्यवस्थित पडतील। तर मोठ्यानं वाचण्याची सवय लावायची आहे। आरशासमोर सराव करायचा आहे। वेगवेगळे वक्ते यांची भाषणं ऐकायची। अनेक भाषणं आपण ग्रुपवरती शेअर करत जाऊया। अनेक चांगली गोष्ट शेअर केली तर ती बघत जाऊया। अनेक रील्स बघण्यामध्ये तास जात आहेत, प्रत्येकाच्या आयुष्यात जात आहेत। प्रत्येकानं आपला स्क्रीन टाइम काढून चेक करा की आपण स्क्रीनवर किती आहोत, तर ह्याचा वापर आपण करू शकतो। भाषण सरावाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचं की आता आपण YouTube वरती, आज तुमच्या मोबाईलच्या स्पेसची गरज नाही, तुमच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केलं, YouTubeच्या स्वतःच अकाउंट असतंय त्याच्यावरती जायचं आणि YouTube वरती टाकून ठेवायचं। तुमच्या अकाउंटवरती तुमची भाषणं राहू दे, बरी ती अनलॉक करून ठेवा, दुसऱ्यांना दिसू दे, परंतु तुमच्याकडे रेकॉर्ड राहू दे। मी आज आपल्यासमोर बोलत असताना ज्या वेळेला मी मोबाईलचे YouTube चॅनल केलं ते 2-3 वर्षापूर्वीची भाषणं सुद्धा माझी आज रेकॉर्डिंग केलेली आहेत, त्याच्यावरती मी सेव्ह ठेवलेले आहेत की मी त्यावेळेला कसं बोलत होतो, आज कसं बोलतोय हे मला कम्पेअर करून बघता येऊ शकेल। अशा पद्धतीनं काम करता येऊ शकते। मित्रांसमोर बोलायचं आहे तरी सुद्धा आपल्या ज्या वेळेला असा एखादा मित्राचा वाढदिवस आहे, संधी सोडू नका, मित्राच्या विषयी 4 शब्द बोला, 4 वाक्य बोला। त्याला सुद्धा वाटेल, आलेल्या मित्रांना सुद्धा वाटेल आणि त्याच्या मनामध्ये काय आधार निर्माण होईल की अरे माझ्याविषयी चांगले शब्द बोलला। आज कौतुक करायला काही पैसे पडत नाहीत आणि खरंच प्रत्येक माणसाच्यात चांगले गुण असतातच। वाढदिवसा दिवशी त्याचे चांगले गुण सांगा, परंतु 4 मित्रांच्या समोर बोला। बोलल्याशिवाय बोलणाऱ्याची माती सुद्धा खपते, न बोलणाऱ्याचं सोनं सुद्धा खपत नाही, हा इतिहास आहे। जर तसंच जर असतं ना तर मग आपल्याला जे अनेक नेते दिसतात ना, ते नेते फ्रंट लाईनला आलेले नेते हे बोलू चांगले शकतात म्हणून ते फ्रंट लाईनला आहेत आणि अनेक नेते बोलू शकत नाहीत म्हणून बॅक लाईनला आहेत। पुढं सामान्यपणे चुका काय असतात की मी आता दाखवलेला आहे की खूप वेगानं बोलत राहिला, एकाच पट्टीत बोलत राहिला, ही चूक आहे आपली। तर वेग आपला मर्यादित असला पाहिजे। नोट्स वरती कायमच अवलंबून राहायचं नाही की सगळ्याच्या सगळं भाषण लिहिलं आणि आता विसरलं असं होतं काम नाही। मुद्दे लिहायचे, बोलायचा सराव करायचा। आय कॉन्टॅक्ट कधीच टाळायचं नाही की एकच इथं उभा राहिलं की पुढचं घड्याळ धरायचं, ते जाईपर्यंत ते घड्याळाकडे बघत राहायचं, म्हणजे ते घड्याळाकडेच बघायचं, इकडे खाली कुणाकडेच बघायचं नाही। ही चूक करायची नाही। बिनधास्त फिरायचं आहे, प्रत्येकानं बिनधास्तपणे एकमेकाला बघून बोलायचं आहे। आय कॉन्टॅक्ट टाळायचं नाहीये। मोनोटोन आवाज की एकाच आवाजात बोलतोय असं नको, आवाजात थोडे चढ उतार पाहिजे, भावभावना पाहिजे। मोनोटोन की बाबा मला आज तुम्ही सांगितलंय आणि मी इथं आज आपल्या समोर बोललोय, आता आपण इथं थांबणार आहोत
असं एकच टोन चालू झालं, असं नको आहे. तो रेंगाळवा नव्हतो, कंटाळवा नव्हतो, ते टाळायचं आहे. मुद्दे सूट बोलायचं आहे, मुद्दे भरकटवायचे नाही आहेत. आपण कुठल्या ठिकाणी गेलोय, काय बोलायला गेलोय याचं भानच असलं पाहिजे, की उगीच काय ते दुसराच विषय काढला. आणि खरं सांगायची गोष्ट की कितीतरी वक्त्यांची गोष्ट अशी होती की माईक घेतलं की सोडतच नाही. अहो बस आता म्हणायची वेळ चालू केलं की अक्षरशः काय काय सांगतात त्याला माफ नसतं. पुढची माणसं हसायची वेळ येते, व्यासपीठावरच्या माणसांना कळत नाही. आणि मी खोटी गोष्ट सांगत नाही, ही गोष्ट अशी आहे की फार मोठ्या वक्त्यांच्या म्हणजे त्या परवाच्या एका संमेलनात जी संमेलन चालू होती त्यामध्ये एका फार मोठ्या वक्त्यांनी तिथं 3 वक्ते एकाच वक्त्यांनी 1 तास बोलले. बाकीच्या वक्त्यांच्यातला दुसरा वक्ता माझ्याबरोबर मी त्यांच्याशी बोलत होतो, त्यांना मेसेज केला की सर तुमचं भाषण, तर ते म्हणले की अवघ्या महाराजांना वेळ दिली नाही का, त्यांना थांबवा की म्हणले. आता म्हणजे अशी परिस्थिती येते अक्षरशः. त्यामुळं आता आपली वेळ किती आहे, आता माझी पण वेळ संपत आली मला जाणीव आहे, म्हणून मी भाष्य घ्यायला लागलोय यापुढे. शेवटचे 10 स्लाईड राहतात महत्वाचे आहे, मग ते संरक्षण झाल्यानंतर 11:15 वाजता ते म्हटले म्हणजे ब्रेक दिला असता. मला काय म्हणायचं आहे की आपण या 10 स्लाईड अगदी 10 मिनिटात संपवतो, त्याचंही काय नाही, फक्त शेवटी घेतले चालतील. सगळ्यांचा अनुमोदन आहे का? हा हा मला काय म्हणायचं ही साधन आहे. म्हणजे आता काय झालंय परिस्थिती तुमची आहे, माझी आणि तुमची सगळ्यांचीच परिस्थिती अशी आहे की आता मोबाईल सोडून आपण 2 तास ऐकायला लागलोय. एवढं मोबाईलवरती पिक्चर सुद्धा बघायला लागलोय आजकाल, तो सुद्धा पळवून बघायची वेळ आली प्रत्येकावरती. म्हणजे आपला कॉन्सन्ट्रेशनचा टाइम इतका कमी झालेला आहे की आपल्याला एका ठिकाणी बसून हे ऐकायचं आहे. त्यासाठी मध्ये आधी थोडंफार मला हसवता येत नाही तरी हसवण्याचा प्रयत्न करतोय. पण खरी परिस्थिती अशी आहे की 2 तास बसून ऐकायचं कधी, अशी परिस्थिती आहे. तर ह्याच्या पुढची परिस्थिती सांगतो की पुस्तक तर आलेल्यापेक्षा रेंगाळवा नाही, मग ती घेऊन कधी बसायचं आहे. तर ऐकायला लागेल भरपूर आपल्याला. तर आपण काय करूया, चालेल मग आपण इथं शेवटच्या 10 स्लाईड आहेत, त्यातले महत्वाचे मुद्दे मी हे करतो. मुलींचे श्लोक काय आहेत, ते कसे वापरता येऊ शकतील, तुकोबांच्या गाथेतले अभंग कसे वापरता येऊ शकतील, त्याची उदाहरणं फक्त तुम्हाला दाखवेल इथं, जेणेकरून तुम्ही तीच उदाहरणं घेतली तरी काय अडचण नाही तशी, तर ते सोपे होऊन जातील. तर पाणी पिऊया आणि ते आपण इथं पुन्हा येऊया. त्यानंतर ते दुसरे वक्ते येत आहेत. दुसऱ्या वक्त्यांचंही सत्र तितकंच महत्वाचं आहे, कारण त्या वक्त्यांनी मी एक निनादरावांचा व्हिडिओ बघत होतो रायगडावरचा. त्या रायगडावरती त्या तलावाच्या तिथं निनादराव सांगत होते, ते कविभूषणाचा छंद सांगत होते. आणि जे वक्ते येणार आहेत ते एवढेच आहेत त्यांच्या पायापासून. म्हणजे त्या काळापासून त्यांनी त्या लोकांना ऐकलंय, अनुभवलंय, जवळनं बघितलं. तर त्यांची साधना ते मांडतील. तर त्या पद्धतीची साधना सुद्धा आपल्याला लक्षात आली पाहिजे आणि ती आपण समजून घेतली पाहिजे. तर त्यांची तपस्या आपण समजून घेऊया, कारण आपल्याला हे सगळं आपल्या अंतःकरणात उतरवायचं आहे. ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात असेल. ठीक आहे, थांबूया.